हाय फ्रेंड्स, आज आपण जरदोसीची लोडिंग कशी करणार आहोत हे पाहूया। सगळ्यात आधी आपल्याला जरीच्या थ्रेडनी आउटलाईन करून घ्यायची आहे। आउटलाईन केल्यामुळे आपलं वर्क आउटलाईनच्या बाहेर जात नाही आणि त्याच्यानंतर साधी जरदोसी यूज करून आपल्याला मधल्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं वर्क हे बल्की दिसतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं। आपण मधल्या साईडला जरदोसी यूज केलेली आहे। काही लोक पाइपिंग पण यूज करू शकतात। पाइपिंगचा धागा भेटतो। त्याच्यानंतर ही नक्षीची कटिंग करून घेऊया आपण। नक्षीची जरदोसी ही अर्ध्या इंचपेक्षा कमी कट करू नका, ते लुकला चांगलं दिसत नाही। आणि अशा प्रकारे क्रॉस लोडिंग करायची आहे, जेणेकरून लुक छान येतो आणि फिनिशिंग ही खूप छान वाटते। तुम्ही पाहू शकता लोडिंग जरा बल्की दिसते आणि दिसायलाही खूप छान दिसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते। तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता पाहिजे आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक